आजवर तुम्ही कित्येकदा भजीचे प्रकार पाहिले असतील, पण मी आज तुम्हाला घोसावळ्याच्या भजीची एक वेगळी आणि चवीला खूप भारी लागणारी घोसावळ्याच्या भजीची रेसिपी दाखवणार आहे. पण आज आपण घोसावळ्याची भजी न करता आज आपण घोसावळ्याची वडी तयार करून घेणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आजवर कोणीच अशा पद्धतीची भजीचे प्रकार तुम्हाला दाखवले नसेल. इतके चवीला खमंग लागणारे अगदीच कोथिंबीर वडी आणि आळू वडीला देखील फेल करतील अशा या सुंदर पद्धतीचे घोसावळ्याची रोल भजीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथे घोसावळ्याच्या भजीच्यासाठी इथे मी साहित्य घेतले आहेत. साहित्य अगदीच कमी आहेत आणि भजी देखील अतिशय खमंग अशी. एवढ्याशा साहित्याने भजीला इतकी चव सुंदर येईल ना, एवढे कमी साहित्य इथे वापरले आहेत. तर इथे मी 3 घोसावळे घेतले आहेत. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या थोड्याशा लहान असल्यामुळे इथे मी 20 ते 25 वापरले आहेत. 8 ते 10 मीडियम तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत. 1 चमचा हळद, 1.5 चमचा जिरे घेतले आहेत. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या हाताने तोडून घालायच्या आहेत आणि त्यासोबत लसणाच्या पाकळ्या देखील घालून घ्यायच्या आहेत. इथे लसणाच्या पाकळ्या लहान आहेत म्हणून 20 ते 25 घेतल्या आहेत. जर तुमच्याकडे मोठ्या लसणाच्या पाकळ्या असतील तर 15 लसणाच्या पाकळ्या देखील पुरेशा आहेत. तर लसूण घालून घेतल्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर जास्तच घेतली आहे. साधारण 1.5 वाटी एवढी कोथिंबीर घेतली आहे. म्हणजे जी छोटी आमटीची वाटी असते ना, त्या मापाने 1.5 वाटी एवढी कोथिंबीर घेतली आहे. आणि ते 1.5 चमचे जिरे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशी पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामधलं आपली पेस्ट तयार आहे आणि इथे मी 250 ग्रॅम बेसनचं पीठ घेतलं आहे. यामध्ये मी कोणतंच तांदळाचा पीठ किंवा रवा किंवा ज्वारीचं पीठ वगैरे असे कोणतेच पीठ वापरले नाही. फक्त इथे आपण बेसनच वापरलं आहे. आणि इथे आपण हळद, मिक्सरला तयार केलेलं वाटण आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि छान मिश्रण आहे जे आहे ना, पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे काय करायचं आहे, थोडं थोडं करून बेसनच्या पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथं बेसनचं पीठ आहे ना, जे अगदीच असं सैलसर न ठेवता दाटसर असं आपलं बेसनचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता बेसनचं पीठ इथे मी मळून घेतलं आहे. तर इथे बघू शकता बॅटर जे आहे आपलं ते अगदी थिक असं झालं आहे. अगदी हळुवारपणे खाली असं पीठ पडत आहे. तर इथे जे आपण बटाटा खिसायची जी खिसणी असते ना, ती खिसणी इथे घेणार आहोत आणि जो घोसावळ्याचा भाग आहे तो समोरचा तो आपण कापून घेणार आहोत. तर इथे बघू शकता घोसावळं जसं सरळ आहे तशाच पद्धतीने मी सरळ अशा कापा करून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि खरं तर आपल्याला घोसावळ्याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे घोसावळे आपले अगदी पातळ असे काप त्याचे करून घ्यायचे. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीचे लांबट असे काप तयार करून घेत आहे. तर दिसायला देखील अगदी खूप पातळ असं दिसत आहे आणि एकसारखे आपले हे काप देखील पडत आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व घोसावळ्याचे काप तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी पातळ आणि एकाच आकाराचे इथे घोसावळ्याचे काप तयार झाले आहेत. अगदी पातळ असे काप तयार झाले आहेत. तर इथे काय करायचं आहे, आपण खाली मी पोलपाटा घेतला आहे आणि आपले जे घोसावळ्याचे जे आपण काप तयार करून घेतले आहेत पातळ असे, त्यावर आपण चमच्याने किंवा हाताने असे हे बॅटर लावून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने बॅटर लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने सर्व बॅटर आपण लावून घेणार आहोत. तर खालच्या बाजूला आपण बॅटर लावून घेतल्यानंतर जी आपली पांढरी भागाची पट्टी असते ते एकमेकांच्या पट्टीवर असे चिटकून घेणार आहोत. तर मी इथे 3 किंवा 4 लेयर्स असे करून एक एक करून घोसावळ्याच्या या पट्टींना बेसनचं पीठ लावून घेत आहे. तर इथे बघू शकता अगदी इथे मी 3 असे लेयर केले आहेत.
3 ते 4 आणि त्याला बेसनचं पीठ अगदी छान असं चोळून घेतलं आहे. आणि इथे बघू शकता कशा पद्धतीने मी याला रोल करत आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर असे आपले गुलाबासारखे अगदीच हे रोल छान असे दिसत आहेत. तर आळूवडी देखील या घोसावळ्याच्या भजीसमोर फेल होईल इतकी ही चवीला खमंग लागणारी घोसावळ्याची भजी तयार होते. तर इथे आपला थोडासा रोल टाईट होण्यासाठी मी बाजूला थोडंसं बेसनचं पीठ देखील लावून घेतलं आहे. तर इथे बघू शकता. पण आपल्याला काय करायचं आहे, एक रोल तयार झाल्यानंतर लगेचच याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. पण मला इथे तसं करणं शक्य झालं नाही. मला व्हिडिओ दाखवताना सुरुवातीला आधी मी खूप म्हणजे 5 ते 6 प्रकारचे असेच रोल तयार करून घेतले आहेत आणि त्यानंतर मी तळायला सुरुवात केली आहे. मी असं का म्हणाले आहे की कारण की आपण जो रोल करतो तो लगेचच तेलात सोडला पाहिजे. म्हणजेच काय होतं ना, आपण असा रोल करून ठेवला तर ते बेसनचं पीठ आहे ना, जे म्हणजेच घोसावळ्याच्या या लेयर्सला पाणी सुटतं आणि घोसावळं जरा पाणीदार असतं, त्यामुळे जरा पाणी सोडलं जातं बेसनला. तर इथे बघू शकता मी इथे साधारण 5 ते 6 असे घोसावळे तयार केल्यानंतर थोडंसं बेसन जे आहे ना ते खालीपर्यंत वितळलं आहे. तर असं न होता आपण एक एक रोल करून जर पटापट तेलामध्ये सोडले तर रोल अगदी आपले छान व्यवस्थित राहतात. तर रोल आपले तेलामध्ये टाकत असताना एखाद्या चिमट्याचा किंवा उलटणाचा वापर करून रोल तेलामध्ये सोडायचा आहे. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने चिमट्याने हळूवारपणे तेलामध्ये हे रोल सोडत आहे. जर आपण हाताने सोडताना जर आपल्या हाताला चटका वगैरे बसेल किंवा आपण असंच अलगद सोडलं तरी देखील आपल्याला तेल उडण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे मी रोल हा चिमट्याने सोडत आहे. तर गॅसची फ्लेम आपली मोठी आहे. कढईमधलं तेल देखील अगदी छान कडकडीत तापलं आहे. सुरुवातीला थोडेसे जे आपले घोसावळ्याची भजी आहे ना, थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आहे. थोडी खालची बाजू कुरकुरीत झाली की त्यानंतर आपल्याला गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि छान आपली ही भजी दोन्ही बाजूला क्रिस्पी होईपर्यंत छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता साधारण 4 ते 5 मिनटं झाली आहेत. खालची जी बाजू आहे छान अशी क्रिस्पी झाल्यानंतरच मी आपली ही घोसावळ्याची भजी उचलली आहे आणि त्यानंतर या चिमट्याच्या साहाय्याने आपली ही भजी आहे ती आलटपालट करून घेणार आहे. ते बघू शकता तुम्ही आपली इथे भजीचा रंग फार सुंदर आला आहे. तर एकही रोल आपले तेलामध्ये सोडल्यानंतर सुटले नाहीत, अगदी व्यवस्थितपणे लेयर आले आहेत. तर इथे बघू शकता एकही घोसावळ्याचा जो आपण रोल तयार केला होता ना, तो एक देखील सुटला नाही. अगदी व्यवस्थितपणे बेसनला छान चिकटला आहे आणि आतपर्यंत देखील तो छान असा तळला गेला आहे. तर इथे आपण अशाच पद्धतीने सर्व घोसावळ्याची भजी तयार करून घेणार आहोत. तर इथे दुसरी देखील जी बॅच आहे ती मी तळून घेणार आहे. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी एक एक करून चिमट्याच्या साहाय्याने आपले हे घोसावळ्याची भजी सोडून घेत आहे. तर इथे बघू शकता अगदी सुंदर असे लेयर्स असलेले आपले घोसावळ्याची भजी तयार झाले आहेत. चवीला देखील अतिशय खमंग आणि खुसखुशीत, आतून छान मऊसूद आणि वर्ण अगदी कुरकुरीत अशी इथे आपली रोल घोसावळ्याची भजी तयार झाली आहे. आळूवडीला देखील फेल करेल इतकी ही चवीला सुंदर लागणारी घोसावळ्याची भजीची रेसिपी खूप वेगळ्या अशा पद्धतीने मी इथे दाखवली आहे. बघू शकता अगदी क्रिस्पी असा आवाज या भजीतून येत आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची भजीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. घोसावळ्याच्या भजींची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नोटिफिकेशन असे सतत मिळवत राहा. तर इथे भजी एकूण एक आपली खमंग कुरकुरीत अशी झाली आहे. तर इथे लेयर्स देखील आपल्या भजींना छान असे सुटले आहेत.
तर इथे भजीची एकही लेयर्स तेलामध्ये सुटली नाही किंवा मोडली देखील नाही. अगदी छान क्रिस्पी असे आपल्या इथे भजी तयार झाले आहेत. चवीला देखील खूप म्हणजे खमंग आणि अप्रतिम अशी झाली आहे. आज आहे ना आपण एक कच्च्या बटाट्यापासून अगदी पोटभरीचा नाश्ता करून घेणार आहोत. जसे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशा पद्धतीचा हा नाश्ता आहे. तर तुम्ही हा नाश्ता इतका चवीला टेस्टी लागतो ना, तुम्ही बर्गर, पिझ्झा, ब्रेडसारखे इतके जंक्स फूड देखील खाणं विसरून जाल, एवढा हा सुंदर बटाट्यापासून तयार झालेला सुंदर नाश्ता आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा छोटे भुकेमध्ये पटकन होणारा 5 मिनिटांमध्ये तयार होणारा नाश्ता आणि खूप हेल्दी असा नाश्ता आहे. किंवा तुम्ही किट्टी पार्टीमध्ये देखील अशा पद्धतीचा वेगळा आणि नवीन नाश्ता नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कोबी इथे अर्धा घेतला आहे, म्हणजेच एक वाटीभर होईल एवढा कोबी घेतला आहे. 2 शिमला मिरची, एक छोटं गाजर घेतलं आहे आणि एक छोटा मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. कांद्याची साल सगळी काढून घेतली आहे. कोबी असे मधून त्याचे काप करून मोठे मोठे असे कोबी छान असं चिरून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपल्याला मोठी मोठी कोबी चिरून घ्यायची आहे. मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, पण नवीन काही त्यांना करून दिलं तर ते लगेच पटकन खायला उत्साही असतात. तसं माझ्याही मुली भाजी खाण्याचा खूप कंटाळा करतात, म्हणून इथे मी एक नवीन आणि वेगळी अशी रेसिपी ट्राय केली आहे. तर इथे आपली सगळी कोबी तर चिरून झालीच आहे. तर इथे कांदा देखील आपण चिरून घेत आहोत. तर कांदा देखील मी मोठा असा चिरून घेतला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर इथे शिमला मिरची मी धुवून घेतली आहे आणि कोरड्या कापडाने स्वच्छ अशी पुसून घेतली आहे. शिमला मिरचीच्या मधून असे कट करून बियाचा जो भाग आहे तो बाजूला काढून घेतला आहे. तर जेवढी आपली शिमला मिरची आहे तेवढी आपण कट करून घेणार आहोत आणि जो बियाचा भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत. तर अगदी 2 ते 3 वर्षाच्या बाळापासून देखील तुम्ही ही रेसिपी मुलांना खाऊ घालू शकता. चवीला खूप टेस्टी आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. 2 ते 3 वर्षाच्या मुलांसाठी जर करत असाल तर तुम्ही शिमला मिरची इथे स्किप करू शकता. तर इथे एक चॉपर घ्यायचा आहे आणि चॉपरमध्ये आपण चिरून घेतलेले सर्व साहित्य या चॉपरला अगदी बारीक होईल इतपत आपल्याला छान असं चिरून घ्यायचं आहे. चॉपरने भाजी अगदी बारीक अशी चिरली जाते आणि मुलांना कळतसुद्धा नाही यामध्ये कोणत्या भाज्या घातल्या आहेत. तर अगदी बारीक अशा इथे मी भाज्या चिरून घेतल्या आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही. तर भाजी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे सर्व. तर इथे एक परात घ्यायची आहे. परातीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि आपला जो बटाटा खिसायची वेफर्स करण्याची खिसणी घ्यायची आहे आणि बटाटा आपला सरळ असा ठेवायचा आहे, म्हणजेच आपले जे बटाट्याचे आपण स्लाईस करणार आहोत ते अगदी गोल गोल असे पडतात. तर इथे मी मोठा बटाटा घेतला आहे. तुमच्याकडे जो पण घरामध्ये अवेलेबल आहे त्या पद्धतीचा तुम्ही बटाटा घेतला तरीही चालेल, पण मोठा असेल तर खूप छान, कारण की मोठ्याचे इथे स्लाईस खूप मोठे मोठे असे दिसतात आणि दिसायला देखील ही रेसिपी खूप सुंदर अशी दिसते. तर इथे बघू शकता सर्व बटाट्याचे गोल असे स्लाईस तयार झाले आहेत. एकाच बटाट्यापासून आपण पूर्ण परिवारासाठी हा नाश्ता तयार करून घेऊ शकतो. मी हे बटाटे पोलपाटावर ठेवले आहेत आणि अगदी कोरड्या कापडाने याला स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाट्याचा ओलावा जाईल. तर इथे आपण डोसा तवा घेतला आहे आणि इथे गॅस न पेटवता मी इथे तव्यावरच आधी सुरुवातीला सर्व बटाट्याचे स्लाईस लावून घेत आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर इथे मी यावर बटाट्याच्या स्लाईसवर शेजवान चटणी लावून घेत आहे. जर तुमच्याकडे शेजवान चटणी अवेलेबल नसेल तर तुम्ही टोमॅटोचा केचप देखील लावून घेऊ शकता. टोमॅटोचा केचप तर सर्वांच्या घरात असतोच. तर इथे माझ्याकडे शेजवान चटणी होती म्हणून मी इथे शेजवान चटणीचा वापर केला आहे आणि सर्व बटाट्यांवर सर्व बाजूने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी जे स्प्रेड करत आहे तशाच पद्धतीने तुम्ही देखील स्प्रेड करून घ्यायचं आहे.
एक नंबर चवीला लागणारा हा बटाट्याचा अगदी चविष्ट असा इथे नाश्ता तयार होतो. मुले देखील हा नाश्ता आवडीने खातात आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण भाज्या खाल्ल्या आहेत म्हणून. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व बाजूने बटाट्याला छान आपलं शेजवान चटणी सगळीकडून स्प्रेड करून घेतले आहेत आणि आता आपण यावर चॉपरला चिरून घेतलेले सर्व इथे भाज्या यावर घालून घेणार आहोत. जर तुम्हाला भाज्या नको असतील, अगदी साध्या पद्धतीने जरी हे बटाट्याची रेसिपी तुम्ही करणार असाल तर तरी देखील तशा पद्धतीने जरी करू शकता. तर इथे काय करायचं आहे, आपण जी शेजवान चटणी लावून घेतली आहे ती पूर्णपणे स्किप करून यामध्ये आपण बटर, लसूण, कोथिंबीरची जी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट या बटाट्यांवर लावून घ्यायची आहे. वरून थोडंसं मिक्सअप चीज टाकून गार्लिक पोटॅटो रेसिपी देखील आपली इथे नाश्त्यासाठी छान तयार होईल. तर इथे बघू शकता मी सर्व बाजूने आपल्या भाज्या सगळीकडून स्प्रेड करून घेतल्या आहेत. तर यावर आपण थोडंसं मिक्स हर्ब्स ऑर्गॅनिक घालून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी चीज घेतलं आहे. चीज हे मी अमूलचं घेतलं आहे. तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता किंवा मोझरेला देखील घेऊ शकता. पण माझ्याकडे मोझरेला चीज नव्हतं म्हणून मी इथं आपलं साधंच अमूलचं चीज वापरलं आहे. तर इथे सर्व चीज आपण या एक एक बटाट्याच्या स्लाईसवर लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यावर चीज लावून घ्यायचं आहे. चीज लावून घेतल्यानंतर तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे. अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपले बटाटे छान असे लवकर शिजतात आणि वरचं देखील जे आपण लावलेलं जे सर्व भाज्या आणि चीज वगैरे 1 ते 2 मिनटामध्ये लवकर छान विरघळलं जातं. तर इथे मी गॅस पेटवून घेतला आहे आणि आपला गॅस मोठाच ठेवला आहे. बटाट्यांच्या सर्व बाजूला मी ते 1 चमचाभर तेल घालून घेतलं आहे. हवं तर तुम्ही बटर देखील घालून घेऊ शकता. तर इथे सर्व बाजूने तेल आपण थोडासा तवा आपण हलवून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूने आपलं हे तेल छान असं पसरवून घ्यायचं आहे. तर इथे नॉनस्टिकी तव्याचा वापर केल्यामुळे तेल जरी नाही घातलं तरी पण आपले हे बटाट्याचा नाश्ता अगदी सुंदरच होतो. तर इथे बघू शकता 3 ते 4 मिनटं झाली आहेत. तर मी ताट उघडून दाखवते तुम्हाला. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये आपलं जे चीज आहे ते मेल्ट झाले आहेत. भाज्या देखील थोड्याशा हलक्याशा गळल्या आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही बटाटा देखील आपला छान शिजला आहे. मऊसुद्धा पडला आहे बटाटा. जर तुम्हाला बटाटा क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही काय करायचं, कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं कोट करून मग बटाटे तव्यावर ठेवायचे. ते अगदी बटाटे कुरकुरीत असे होतात. तर इथे बघू शकता एक कच्च्या बटाट्यापासून अगदी पोटभरीचा नाश्ता इथे तयार झाला आहे. तर हा नाश्ता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडीने खाणारा आणि खूप जास्त हेल्दी असा नाश्ता इथे तयार झाला आहे. बाहेरचा पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा अगदी 5 ते 10 मिनटामध्ये इथे बटाट्यापासून पिझ्झासारखा चवीचा इथे नाश्ता तयार झाला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलांच्या डब्याला देखील बांधून देऊ शकता. खूप झटपट होणारा नाश्ता आहे. तर इथे बघू शकता बटाटा आपला छान शिजला आहे आणि बटाट्याच्या खाली देखील बटाटा अगदीच कच्चा नाही आहे, क्रिस्पी देखील झाला आहे. मुलांच्या डब्याला जर तुम्ही बांधत असाल तर अशा प्रकारे रोल करून देऊ शकता. मुलं देखील छान आवडीने खातात. मुलांच्या पोटात भाज्या गेल्या याचंही आपल्याला समाधान मिळतं आणि खूप टेस्टी आणि खूप हेल्दी रेसिपी आहे ही. तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी तुम्हाला याची चव देखील सांगत आहे. अगदी चवीला सुंदर असं लागत आहे. गाजर, शिमला मिरची, कांदा, कोबी याचा फ्लेवर छान उतरला आहे. मिक्सअप चीज इतकं सुंदर असं लागत आहे यातलं सर्व टेक्स्चर. ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करचाल ना तर बाहेरचा पिझ्झा बर्गर तुम्ही सगळे विसराल आणि हीच रेसिपी पुन्हा पुन्हा ट्राय करचाल. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जर व्हिडिओ खूप खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. आणि माने रेसिपी सोलापूरचे चॅनल लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.